स्वर्गाचे राणी, स्वर्गाचे राणी उल्हास कर, हालेलुया, कारण तो जन्म दिलेला प्रभू येशू ख्रिस्त हालेलुया, आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे. हालेलुया, आम्हासाठी देवाजवळ विनंती कर. हे कुमारी मरिये, आनंद व उल्हास कर, कारण प्रभू खरोखर उठला आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित केलेस. त्याची माता कुमारी मरिया हिच्या विनंतीमुळे आम्हास अनंत जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. तुम्हा सर्वांस शांती लाभो. बंधू भगिनींनो, आज आपण प्रभू येशूच्या स्वर्गारोहणाचा सण साजरा करीत आहोत. खरं म्हणजे गेल्या गुरुवारी ईस्टरच्या सणाला, सोहळ्याला, महासोहळ्याला 40 दिवस झाले गेल्या गुरुवारी. आणि मुळामध्ये हा सण 40 दिवसानंतरच साजरा होत असे. कारण आपण जसं गौरवाच्या रहस्यामध्ये दुसरं रहस्य आपण म्हणतो, येशू 40व्या दिवशी स्वर्गात चढला. आणि उपासनेमध्ये तसंच आपण साजरं करीत असतो. परंतु काळानुरूप असं पाहता बिशपांनी निर्णय घेतला की लोकांना गुरुवारची सुट्टी नसते, म्हणून हा सण रविवारवर ढकलण्यात आला. आणि म्हणून आपण आज हा प्रभू येशूच्या स्वर्गारोहणाचा सण साजरा करीत आहोत. प्रभू येशूच्या पृथ्वीवरील जीवनातील हे एक अत्यंत महत्त्वाची अशी ही घटना आहे. हा टप्पा आपण जी रहस्य साजरी करीत असतो प्रभू येशूची, त्याच्यातलं अत्यंत महत्त्वाचं असं हे रहस्य आहे. आपण पवित्र रहस्यांच्या उत्सवात सहभागी होण्यास पात्र ठरावेत, म्हणून आपल्या पापांची आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने आपण एकत्र म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगईने मी फार पापी केली आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराला प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. दया
वचनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नाव देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नीत. प्रभु देव पिता प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमहुने मानव तो ऋणवंत, तुझे भगवंत तो राजागी. प्रभु देव दिशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परमेश पुकारा, प्रभु दुख हरा परमेशा. दयेचा सागरा जग पापहारी, दया मावरी करीश्वरा. पतित पावना जग पापहारी, भगना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझे अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह. परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गात गौरव, सजनांना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर आमच्या स्वर्गीय बापा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या स्वर्गारोहणाचा हा सण आनंदाने साजरा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ख्रिस्ताचे स्वर्गारोहण आमच्या भावी वैभवाचे व आशेचे चिन्ह आहे. ख्रिस्ताच्या ह्या नवनिर्मितीत आमचा समावेश कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. थियोफिल महाराज, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत येशूने जे जे करावयास व शिकवायास आरंभिले होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला. मरण सोसल्यानंतरही त्याने शिष्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहोत हे दाखविले. 40 दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. येशू व शिष्य एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की येरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभूजी, याच काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?
तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. प्रभूचा शब्द. धन्यवाद. प्रतिसाद. जयघोष होत असता देव वर गेला आहे. जयघोष होत असता देव वर गेला आहे. अहो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा. उत्साह शब्दांनी देवाचा जय जयकार करा. कारण परमेश्वर परात्पर आणि भयप्रद आहे. तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे. जयघोष होत असता देव वर गेला आहे. जयघोष होत असता देव वर गेला आहे. करण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे. देवाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा. आमच्या राजाची स्तुती स्तोत्रे गा. जयघोष होत असता देव वर गेला आहे. देव सर्व पृथ्वीचा राजा आहे. तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा. देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे. देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे. जयघोष होत असता देव वर गेला आहे. संत पौलाचे इफिस्करास पत्र यातून घेतलेले वाचन. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव, जो वैभवशाली पिता, याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणांविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय, हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यांतून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर, जो सर्वांनी सर्व काही भरतो, त्याने ती भरलेली आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा
युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. May the Lord be on your lips and in your hearts, so that you may proclaim the gospel of Jesus worthily to all, in the name of the Father and of the Son and of the Holy Spirit. Amen. प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. माकृ शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांस म्हणाला की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्यांचे तारण होईल. जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच भानणार नाही. त्यांनी दुखणाइतांवर हात ठेविले म्हणून ते बरे होतील. ह्याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला. त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करीत होता व घडणाऱ्या चिन्हांच्या द्वारे वचनांचे समर्थ करीत होता. प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. तर मित्रांनो, मी तुमच्याशी बोलत आहे. सगळेजण आपण ऐकूया की प्रभू येशू खरा मानव बनला तरी तो परमेश्वर पण राहिला. मानव झाला तेव्हा त्याने परमेश्वर पद सोडलं नव्हतं. त्याचा स्वभाव परमेश्वर होता आणि तो आपल्यासाठी माणूस झाला. आणि म्हणून प्रभू येशूचे स्वर्गारोहण म्हणजे कोणा मानवी व्यक्तीचे जगातून निघून जाणे नव्हते. प्रभू येशूचे स्वर्गारोहण, प्रभू येशूने आपणासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी स्वीकारलेल्या जबाबदारीची पूर्तता केल्याचा विजयी कळस होता. म्हणून प्रभू येशूचं शुभवर्तमान हे आपल्या आनंदोत्सवाचं कारण ठरते. द रिझन फॉर अस टू रिअली रिजॉइस अँड बी हॅपी. ह्या ईस्टर काळामध्ये आपली उपासना ह्या स्वर्गारोहणाच्या घटनेला अनन्यसाधारण महत्त्व देते. पण खेदाने नमूद करावं असं वाटते की ख्रिस्ती धर्माच्या मूलभूत बांधणीला, रचनेला आकार मिळण्याला ज्या घटना अत्यंत महत्त्वाच्या ठरतात असे सण, असे सोहळे लोकांना आकर्षित वाटत नाहीत. लोकांना दुसरंच काहीतरी धर्माचं आकर्षित वाटते. पण ह्या मूलभूत घटना आहेत की ज्या ख्रिस्ती धर्माच्या बांधणीला, रचनेला कारण ठरतात. आणि म्हणून दुर्दैव वाटते कधी कधी की उपासनेच्या पुरतीच मर्यादित अशा ह्या घटना जणू काही आपल्या जीवनामध्ये राहत असतात.
आणि मी असं सांगेन की त्यापैकी आजचा सण, आपण ईस्टर सणाला ख्रिसमस सारखं महत्त्व देत नाहीत. आता आपण हे 50 दिवस संपल्यानंतर ईस्टरचे पवित्र त्रैक्याचा सण साजरा करू, पण त्याच्याविषयी कोणाला अप्रूप वाटत नाही, जणू काही आकर्षण वाटत नाही. पण ह्या मूलभूत घटना आहेत आपल्या ख्रिस्ती श्रद्धेच्या. परमेश्वर आपल्यापासून कुठेतरी दूरवर नाही, तो अगदी आपल्या जवळ आहे. ह्याची आठवण आपल्याला हा प्रभू येशूच्या स्वर्गारोहणाचा सण करून देतो. परमेश्वर आपल्यातून गैरहजर झाला नाही, तो पूर्णपणे आपल्यामध्ये दक्षपणे उपस्थित आहे. आपल्या अगोदर निघून गेलेले, आपल्यापासून पळून गेलेले लोक नाहीत, दूर गेलेले लोक नाहीत, तर प्रभूद्वारे ते खऱ्या अर्थाने आता आपणाशी जवळीक साधतात. ईस्टर काळाचा समारोप होत असल्याची नांदी आजच्या ह्या प्रभू शब्दामध्ये प्रतिबिंबित झालेली आपणाला ऐकायला मिळते. पहिलं वाचन आजचं, प्रभू येशू पुनरुत्थित झाल्याचं जणू काही भान नाही अशासारखे प्रेषित प्रभू ख्रिस्ताला शिष्य त्याचे विचारत होते की तुम्ही इस्रायलचं राज्य पुन्हा स्थापन करणार का? म्हणजे अद्याप ते या ऐहिक जगतातच होते. प्रेषितांची कृत्ये ह्या वाचनाचा आपण जणू काही आता शेवट करत आहोत. 50 दिवस आपण प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातलं पहिलं वाचन रोज ऐकलं, रविवारी देखील. त्याचप्रमाणे गेले 40 दिवस प्रत्येक दिवशी रविवार सोडून, रविवारी आपण जी 3 सायकल्स आहेत उपासनेची, तशी संत मार्कचं यंदा आपण शुभवर्तमान ऐकत असतो. परंतु रोजच्या वाचनामध्ये संत जॉनचं, संत योहानकृत शुभवर्तमान संपूर्णपणे आपण ऐकत आलो. आणि संत जॉन त्याच्या शुभवर्तमानामध्ये मनुष्य झालेला प्रभू येशू खरोखर परमपित्याचे संपूर्ण, निश्चित, डेफिनेटिव्ह आणि निर्णयात्मक प्रकटीकरण आहे, हे सत्य योहान आपल्या हृदयात खोलवर रुजण्यासाठी आपल्याला पटवून देतो. आपली आपला दरिद्री मानवी स्वभाव ख्रिस्तामध्ये ह्या स्वर्गारोहणामुळे त्याच्या मौल्यवान कसा बनला. आपण कोण नाही, आपण पदार्थ आहोत परमेश्वरापुढे माणूस म्हणून. पण आपली प्रतिष्ठा जो प्रभू ख्रिस्त, ज्याच्याबरोबर आपण आपलं जीवन एकमेव करतो, ज्याचं जीवन परमेश्वर पित्याशी एकमेव आहे, घनिष्ठ असं ऐक्य परमपिता आणि प्रभू ख्रिस्त ह्याच्यात आहे. आणि म्हणून तेच ऐक्य परमपिता आणि प्रभू ख्रिस्तात असलेलं, प्रभू ख्रिस्ताने आपल्याला त्याच्याशी घनिष्ठ ऐक्य साधलेलं आहे. आणि म्हणून संत जॉन आपल्याला ह्याचा उलगडा करून संपूर्णपणे ह्या ईस्टर काळामध्ये सांगतो. त्याची पण आता सांगता होईल. पुढच्या रविवारी आपण पवित्र आत्म्याचा सण साजरा करू. आता प्रेषितांची कृत्ये हा ख्रिस्ती जीवनाचा चित्तथरारक वृत्तांत आहे. इट्स एन एक्साइटिंग काइंड ऑफ नरेशन ऑफ ख्रिश्चन लाईफ, द ॲक्ट्स ऑफ द अपॉस्टल्स. सत्यासाठी, न्यायासाठी, परस्पर प्रीतीमध्ये माणूस खरे जीवन अनुभवतो. शांती, जीवनाचं जे अंतिम उद्दिष्ट आहे, देवाची देणगी जी शांती आहे, ती शांती आपण कशी टिकवायची ह्यासाठी प्रेषित धीर खचू न देता, निरुत्साही न बनता, सातत्याने प्रत्येक अडीअडचणींना
कसे निर्भयपणे तोंड देतात. त्यांना पकडायचं आहे, मारायचं आहे आणि त्यांना खलास करायचं आहे, नाहीसं करायचं आहे. आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध केलेले सगळे खोटे आरोप, त्यांच्या विरोधात तयार केलेले गुन्हे, त्यांच्यावर लादलेले गुन्हे जणू काही तयार करून त्यांना मारण्यासाठी केलेले कट, ह्या सगळ्या विरोधांना पूर्ण श्रद्धेने, धैर्याने आणि शौर्याने प्रेषित सामोरी गेले. त्या प्रेषितांना साखळ्यांनी बांधून ठेवले, तुरुंगात डांबून ठेवले, हद्दपार केले, भुकेपोटी वेठीस धरले, आगीत जाळण्याची त्यांना धमकी दिली, क्रूर श्वापदांच्या तोंडी दिले आणि त्यांचा अमानुष छळ केला. तरी देखील ते डगमगले नाहीत. चिकाटीने ते सत्य बोलत राहिले. चिकाटीने ते परमेश्वरावरील आपली श्रद्धा इतर लोकांना सांगत राहिले आणि दाखवत राहिले. मित्रांनो, विजय शेवटी देवाचाच. जीवनामध्ये विजय देव सांगतो तसाच होणार. हाच खरा विजय आहे. यशाची किल्ली आपण धीर, सहनशीलता आणि चिकाटी धरण्यामध्येच आहे. प्रभू ख्रिस्ताची आपणा सोबत असण्याची हजेरी आता आपल्याला साक्रामेंताद्वारे दिसायला लागते. म्हणून प्रभू येशूचं वर जाणं, आता वर जाणं, खाली येणं, हे एक दृष्टिकोनाची ही भाषा आहे. असं मानलं जातं इवन आपल्या भारत देशामध्ये की वर स्वर्ग आहे, मध्ये पृथ्वी आहे आणि खाली पाताळ आहे. हे संस्कृतीमध्ये तयार झालेले विचार असतात, एक विचार करण्याची पद्धत असते. परंतु सत्य हे की प्रभू ख्रिस्ताची आपणासोबत असण्याची दृश्य हजेरी आता आपल्याला साक्रामेंताद्वारे दिसायला लागते. शिष्यांची श्रद्धा प्रभू स्वर्गारोहण झाल्याने वाढली. म्हणून प्रभू सांगत असतात त्यांना की मी जाणं हे तुमच्या हिताचं आहे. जसं मुलाला वाढ होण्यासाठी त्याची आई आणि बाप, तो खूप मोठा झाला तरी त्यांच्या छायेखाली तो मुलगा किंवा मुलगी वाढत नसते. जणू काही तसंच आपल्याला सुद्धा परमेश्वर त्यानं पृथ्वीवर येऊन 33 वर्ष काढली, आपल्याला शिकवलं, सुवार्ता सांगितली जीवनाचे आणि विपुल जीवनाचे असे आपल्याला बोल सांगितले. आणि म्हणून पवित्र आत्म्याद्वारे त्यांची श्रद्धा बळकट झाली. प्रभू येशूच्या स्वर्गारोहणामुळे त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आला. अगोदरचे शिष्य आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील मरणानंतरचे आणि विशेष करून त्याच्या पुनरुत्थानानंतरचे परिवर्तित झालेले शिष्य जणू काही दोन वेगवेगळ्या व्यक्ती वाटतात. हा सगळा बदल, हे सगळं परिवर्तन हे त्यांच्या श्रद्धेमुळे घडून येते. आणि जेव्हा त्यांची श्रद्धा, प्रभू ख्रिस्तावरील त्यांची श्रद्धा त्याच्या दुःख सहनावरील, त्याच्या मरणावरील, त्याच्या पुनरुत्थानावरील जेव्हा त्यांना पटते आणि ते जीवन जगायला लागतात, तेव्हा जणू काही संपूर्ण जगाचा कायापालट करत ते फिरत असतात. परमपित्याला न सोडता प्रभू पृथ्वीवर अवतरले होते. आता शिष्यांना न सोडता प्रभू ख्रिस्त स्वर्गारोहित झाले. शिष्यांच्या श्रद्धेला आता खरा बहर आला. आपलं सुद्धा तसंच असलं पाहिजे. विशेष करून आपण या कोरोनाच्या, ह्या कोविड-19च्या ह्या महासाथीच्या लाटेखाली चिरडले जात आहोत. आपली प्रिय मंडळी आपल्याला सोडून गेल्याचं दुःख आपल्याला वेलवत नाही. आजारी आहेत, त्यांचे हाल बघून आपल्याला, विशेष करून ज्यांना ऑक्सिजन कमी पडत असतो त्यांच्याविषयी आपण हतबल होतो.
आणि म्हणून आपल्याला खूप दुःख वाटते. पण अशा प्रसंगी परमेश्वर आपल्यातून पुढे निघून गेलेला आहे, परमेश्वर आपल्याला टाकून गेलेला आहे, परमेश्वर आपल्याला सोडून गेलेला आहे, परमेश्वर आपल्याला पोरकं करून गेलेला आहे, असा आपण कधीही अविचार करायचा नाही. उलट आपल्या श्रद्धेला आता बहर आला पाहिजे. हे प्रभो, अशी श्रद्धा आम्हामध्ये प्रेरित कर. आमेन. आपण आपली श्रद्धा आता जाहीरपणे प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्यांनी दुःख भोगले, त्याला क्रूसावर खेळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आपल्या विनंत्या आता आपण परमेश्वराच्या पायाशी ठेवूया. आपण अखिल मानव जातीचे तारण व्हावे अशी जी परमेश्वराची इच्छा आहे, आपण ती इच्छा आपली करूया. सत्याचे ज्ञान मिळविण्यासाठी परमेश्वर आपल्याला पाचारण करत असतो. संपूर्ण अंतःकरणाने आपण आता त्याच्याकडे प्रार्थना करू आणि प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर देऊ. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. संपूर्ण सृष्टीला प्रभूच्या सुवार्तेची घोषणा करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व बिशप्स, सिस्टर्स, फादर्स यांना परमेश्वराने चांगले आरोग्य, शहाणपण व सामर्थ्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. आपल्या कुटुंबात, गाव परिवारात, धर्मग्रामात, आपल्या कामधंद्याच्या ठिकाणी, आपल्या शब्दाद्वारे, आपल्या कृतीद्वारे, आपल्या जीवनाद्वारे ख्रिस्ताचा शुभवर्तमानाला साक्ष देता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. ख्रिस्ताचा अनुभव इतरांशी वाटून घेऊन त्याच्या सुवार्तेला साक्षी देणे हा अस्सल प्रेषित कार्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपली निष्ठा व कौटुंबिक जीवनातील ऐक्य याद्वारे पती पत्नींनी आपल्या सद्वर्तनाने देवाच्या शब्दाची घोषणा मुलांना करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आमची प्रार्थना आहे. कोरोना व्हायरसपासून आपल्या सर्वांचे संरक्षण व्हावे. जे या आजारावर उपचार घेत आहेत त्यांना चांगले आरोग्य लाभावे. जे या आजारामुळे मरण पावले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी. त्यांच्या कुटुंबाचे ख्रिस्ती श्रद्धेत सांत्वन व्हावे. सगळ्यांना लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू, आमची प्रार्थना आहे. अरबी समुद्रातील येऊ घातलेल्या तोतके चक्रीवादळापासून आपल्या सर्वांचे संरक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू, आमची प्रार्थना आहे. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व धर्म प्रांताच्या हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा आधार आणि सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक आणि श्रद्धेने करीत असलेल्या आमच्या विनंत्या आज मान्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. Sweet Honey, Lord,
भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हाताने अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार कर. त्यामुळे त्याच्या नावाची गुणगान व गौरव होऊन आमची व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेची कल्याण हो. हे प्रभो, तुझा पुत्र ख्रिस्त याच्या स्वर्गारोहणाची स्मृती आम्ही आज साजरी करीत आहोत. या पवित्र दिवशी आमच्या भेटीचा स्वीकार कर आणि ख्रिस्ताबरोबर पुन्हा उठण्यासाठी व स्वर्गीय आनंदात सहभागी होण्यासाठी आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य आणि तारणदायक आहे. आपल्या पुनरुत्थित शरीराने ख्रिस्त आपल्या 12 शिष्यांना प्रकट झाला. ख्रिस्ताच्या दैवी जीवनात आम्हाला भागीदार करण्यासाठी ख्रिस्ताच्या प्रेषितांच्या दृष्टीसमोर ख्रिस्त स्वर्गात घेतला गेला आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. पावन पावन तुझे सर्वशक्तिमय परमेश्वरा, तुझ्या महिमेने होऊनिया पूर्ण जय गंगापुरा स्वर्गधरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. धन्य होई जय गंगापुरा स्वर्गधरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. पावन 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 तुझे सर्वशक्तिमय परमेश्वरा. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त बनू. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडली व ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर.
फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक आणि इतर सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याच्या आणि शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. प्रभूची शांती. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. हे बापा, मी जेथे हजर आहे
तेथे तू मला दिलेले लोक असावेत अशी माझी इच्छा आहे, अशासाठी की तू मला दिलेले वैभव त्यांनाही दिसावे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या पुत्राच्या स्मरणार्थ आम्ही हा ख्रिस्त शरीर विधी साजरा केला आहे. ह्या ख्रिस्त शरीराच्या कृपेने तुझ्यावरील आमची भक्ती उत्तरोत्तर वाढत राहो, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनींनो, आपली मान आता नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आमचा प्रभू ख्रिस्त आम्हासाठी जागा तयार करण्यासाठी स्वर्गात गेला. त्या पवित्र दिवशी त्याचा पिता सर्वसमर्थ परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर ख्रिस्ताचे त्याच्या शिष्यांना दर्शन घडले. तो जेव्हा न्यायाधीश म्हणून पुन्हा येईल तेव्हा तुमची सत्कृत्य पाहून ख्रिस्ताला आनंद होवो. आमेन. येशू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे वैभवाच्या आसनावर बसला आहे, यावर तुमची श्रद्धा आहे. तो आपल्या अभिवचनानुसार तुम्हाबरोबर जगाच्या शेवटापर्यंत आहे, ह्याचा अनुभव तुम्हाला येवो. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीत पाठविण्यात येत आहे. धन्यवाद.